भाई बहनों, आज की रोटी की और सदस्यों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 18 ऑगस्ट 2025 सोमवार. प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थना करणारा. प्रार्थना ऐकणाऱ्या प्रभू तुझ्याकडे सर्व माणूस येतील. स्तोत्र 65 अध्याय 2 वचन. आपल्याला प्रभूची अनेक नावे आहेत, त्यामधील एक सुंदर आणि कोमल नाव आहे प्रार्थना ऐकणारा. केवळ प्रार्थना ऐकतोच असे नाही, तर तिचे उत्तरही देतो. प्रभूने प्रार्थनेच्या उत्तराबद्दल किती आश्वासक वचने दिली आहेत बघा. तो मला हाक मारेल आणि मी त्याला उत्तर देईन. मी संकटकाली त्याच्याबरोबर असेन, त्याची सुटका करीन आणि त्याला गौरव देईन. स्तोत्र 91 अध्याय 15 वचन. मी तुझा देव प्रभू आहे, जो तुला लाभ होईल असे शिकवतो आणि तुला योग्य मार्गाने चालवतो. येसाया 48 अध्याय 17 वचन. तेव्हा तू हाक मारशील आणि प्रभू उत्तर देईल. तू आक्रोश करशील आणि तो म्हणेल, मी येथे आहे. येसाया 58 अध्याय 9 वचन. ते अजून बोलणाऱ्याच्या आत मी उत्तर देईन. ते बोलत असताना मी ऐकेन. येसाया 65 अध्याय 24 वचन. माझ्याकडे हाक मार आणि मी तुला उत्तर देईन आणि तुला मोठमोठ्या व अद्भुत गोष्टी दाखवीन, ज्या तुला ठाऊक नाहीत. यिर्मया 33 अध्याय 3 वचन. किती अद्भुत आहे हे जाणून की जो प्रार्थना ऐकतो तो स्वतः सुद्धा प्रार्थना करते. जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने प्रार्थनेत आपला उदाहरण आपल्यासमोर ठेवले. त्याने आपल्या बाहुल्याचे ठसे मागे सोडले, ज्यावर आपण चालावं. पहिली पत्र 2 अध्याय 21 वचन. जे लोक प्रार्थनेसाठी आसुसलेले आणि दगाणलेले असतात, त्यांच्यावर प्रभू कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओततो. जकरिया 12 अध्याय 10 वचन. नंतर पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर शब्दात व्यक्त न होणाऱ्या अर्थसूचकार्याने मध्यस्थी करतो. रोमकारस 8 अध्याय 26 वचन. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही गुडघ्यावर बसता, तेव्हा येशूचा सौम्य आवाज तुमच्या कानात पडो. माझ्याबरोबर प्रार्थना कर. एकटे प्रार्थना करताना तुम्ही दखू शकता, पण जेव्हा तुम्ही येशूसोबत प्रार्थना करता, तेव्हा तुमची प्रार्थना सामर्थ्यशाली बनते. प्रभू म्हणाला, तुम्ही एक ताससुद्धा माझ्याबरोबर जगणारा करू शकला नाही. जागे राहा आणि प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही प्रलोभनात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे, पण देह दुर्बल आहे. मत्ती 26 अध्याय 40 वचन 41 वचन. देवाचे प्रिय मुलांनो, जर तुमचे जीवन रूपांतरित यावे आणि तुम्ही एक सामर्थ्यशाली प्रार्थनेचे युद्ध यावे असे वाटत असेल, तर येशूकडे बघा. उपवास आणि प्रार्थनेत तोच आपला सर्वोत्तम आदर्श आहे. पुढील चिंतनात वचन. म्हणून आपण धाडसाने कृपास्थानाच्या सिंहासनाजवळ जाऊया, की आपल्या दया मिळो आणि योग्य वेळी मदतीसाठी कृपा सापडो. इब्री अध्याय 4 16 वचन. आजचे बायबल वचन सकाळी स्तोत्र 100 अध्याय 101 अध्याय 102 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिन्थियस 1 अध्याय. धन्यवाद.